बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते बोलतायत, थेट जाऊयात. कुणाशीच चर्चा केली जात नाही. राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय. त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत. परंतु काय कुणास ठाऊक काय झालंय राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊक. ते आता स्पष्ट सांगायला लागलेत पोलिसांना की 5 लाखाचे गुन्हे मागे घ्या. अहो राधाकृष्ण, तू एकतर तुमची सँटिटी तुमच्या पदाची, तुम्ही तिथे राहू शकतात का? कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर आपराधिक गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहणं कितपत योग्य आहे? जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो, त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा लागतो, त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतार व्हावा लागतो. पण तुम्ही तर स्वार होतात. तुम्ही तर आता गृह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय. तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला ते प्रश्न पडलाय. ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट म्हणून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का? असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो. हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं, आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील, एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा व्यक्त करतो. मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का? मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असते रे. त्याच्यामुळे मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय. त्याच्यामुळे त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. कारण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही. राधाकृष्णना सुद्धा हे लागू आहे. आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण आता कसं आहे, आम्ही बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणत नाहीत, परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला पाहिजे.